आणि आज मोदींचा कोणाला फोन येत असेल तरी बंद ठेवा. मोदींचा येत असेल तर ब्लॉक करा. मोदींचा येत असेल तर ब्लॉक करा. माझं अगदी भाऊ असल्यासारखं चंद्रकांत च्या या दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन आज पुण्यामध्ये झालं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अनवर राजन सर, प्रशांत कोठडियाजी आणि चंद्रकांत जटाडेजी आणि इथं उपस्थित असलेले सर्वच ज्येष्ठ आणि मित्रमंडळी, पहिले तर मला चंद्रकांतला हे सांगावं असं वाटेल की आम्ही काही दिवसापूर्वी इंडी जर्नलनी एक कार्यक्रम घेतला होता आणि अल्गोरिदमवरून त्याच्यावरती चर्चा होती. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जात होतं की आता आपण पोस्ट टाकत असतो पुस्तकाबद्दलच्या या सगळ्या आणि त्या सप्रेस होतात त्या अल्गोरिदममध्ये. तर त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की संघाच्या बिनडोक निर्बुद्धांच्या IQ-वरती विश्वास ठेवा. आणि कारण माझ्या पुस्तकाच्या वेळेला मी एक मुद्दाम पोस्ट टाकली होती की माझे पुस्तक आलं आणि एक 5 दिवसानंतर मी पोस्ट टाकली की माझे फेसबुकवर 5,000 मित्र, 5,000 फॉलोअर्स आणि ट्विटरवरती 19,000 फॉलोअर आहेत, हे खरंच आहे का? कारण पुस्तक घेऊन 5 दिवस झालेत असं. तर त्याच्यावरती पुण्यामध्ये एक आहे लो IQ बुलडोझर, शेफाली वैद्य नावाची, तिने त्याच्यावरती लगेच कॉमेंट करायला सुरुवात केली की फुटपाथवर बसून विक, 10 रुपयात रद्दी म्हणून विक. आणि हे तिने कॉमेंट करायला सुरुवात केली आणि 6 तासामध्ये पहिली आवृत्ती संपली. तर आणि मग मी दुसरी टाकली की तुझ्या निर्बुद्धपणावर माझा ठाम विश्वास होता, त्यामुळे अशीच राहा. तर त्यांचा अल्गोरिदम ट्रिगर करायचा आणि तो याही पुस्तकाच्या बाबतीमध्ये केला पाहिजे असं मला वाटतं. आपण एक मगाशी म्हणत होतो, म्हणजे सुरुवातीलाही हा विषय झाला की आपण शक्यतो समविचारी लोकांमध्येच बोलत असतो, लाईक माइंडेड लोकांमध्येच बोलत असतो आणि हे माहिती होतं की शेवटी आपला तो एक प्रकारचा इको चेंबर्स तयार होत असतो. आणि म्हणून मी खरं युट्यूबचे ते व्हिडिओ सुरू केले. त्याचा परिणाम असा झाला की नाशिकमध्ये एक दिवशी आम्ही ती मणिपूरची विरोधामध्ये मणिपूरमध्ये एक मोर्चा काढला आणि त्यानंतर मला एक दिवशी आमच्या इथे एक डॉक्टर म्हणून संघाचेच त्यांचा मला फोन आला. ते मला म्हटले की आम्ही तुमचं व्हिडिओ काही बघितले आणि आम्हाला तुम्हाला बोलवायचं आहे, तर याल का? म्हटलं येईल. तर म्हणे आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहोत. म्हटलं आम्ही ओळखतो तुम्हाला. तर मग म्हणे की पण भाषण बिषण नाही, प्रश्नोत्तर करायचे. तर म्हटलं हो. तर म्हणे खरंच खरंच. तर म्हटलं अहो तुम्हाला प्रश्न पडतात हे काय कमी आहे? मी 100% येईल म्हटलं. आणि फक्त असं एवढंच आहे म्हटलं की मी कोणाच्या भावना बिवना जपण्याच्या भानगडीत पडत नाही. तर त्यामुळे त्या पद्धतीने माझी उत्तरं असतील. तर म्हणे ठीक आहे. मग मी गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच मला असं विचारलं की हे मणिपूर मधल्या याच्याबद्दल वाईट घटना घडली, पण तुम्ही नाशिकमध्ये मोर्चा काढला आणि पुष्कळ 15-20 हजार लोक त्या मोर्चामध्ये आले. ते कोण कुकी, कोण डॉक्टर महिला होती विशेष, तिने विचारलं हे की कोण कुकी, कोण मैतेई, काय समाज, आपल्याला काही माहित नाही, काय नाही, काय तुम्ही नाशिकला मोर्चा काढला? तर म्हटलं की अहो काय झालं, मी तो व्हिडिओ आला आणि रात्री माझ्या मित्रांनी व्हॉट्सअपवर पाठवला आणि म्हणजे जेवण बिवण झालं होतं, मी झोपायच्या आधी जास्त बघितला आणि मी झोपायचा प्रयत्न करत होतो. तर डोळे मिटले आणि त्या 2 विवस्त्र महिलांच्या जागी मी तुमची कल्पनाच नाही करू शकलो. त्यामुळे हे काय काहीतरी बोलताय, जेवढ्या अनोळखी तेवढ्याच तुम्ही माझ्याशी अनोळखी, मला मी आजच भेटतोय म्हटलं. तर मी अनोळखी स्त्रीची पण कल्पना नाही करू शकलो. म्हणून मला असं वाटलं की आपण याच्याबद्दल काहीतरी करायला हवं या बाबतीत. मग ते म्हणे की आता हा तो सगळा व्हिडिओ संसदेचं अधिवेशन सुरू होण्याच्या बरोबर 48 तास आधी लीक झाला
याच्यामध्ये काहीतरी योगायोग नाही म्हणे, हा ह्याच्यात काहीतरी प्लॅनिंग असणार. तर म्हटलं आता 3 दिवसापूर्वी ते ब्रिक्सचं समिट झालं साऊथ आफ्रिकेमध्ये. तर म्हणे हो. म्हटलं मोदी आणि शी जिनपिंग तिथं भेटले, चायनाचे प्रीमियर. तर म्हणे हो. आणि म्हटलं आजच सकाळी चायनाने अरुणाचल प्रदेश चीनचाच भाग आहे असं दाखवलं. तर म्हणे हो. म्हटलं काहीतरी प्लॅनिंग असेल याच्यामध्ये. म्हणजे असं थोडीच सहज होईल, काहीतरी योजना याच्या मागे असणार. त्याच्याशिवाय शी जिनपिंग कसं काय अरुणाचल त्यांचा भाग दाखवतो. पण हे काहीतरी. म्हटलं एक्झॅक्टली तुमच्या पद्धतीने मी विचार केला. तुम्ही ज्या पद्धतीने विचार केला मणिपूरच्या व्हिडिओ बद्दल, की ते 48 तास आधी कसं काय आलं, एक्झॅक्टली तसा विचार मी केला. आणि मला असं वाटलं की हा चीनचा नकाशा म्हणजे अचानक वाढतो, त्याच्या मागे काहीतरी प्लॅनिंग असणार. मग असं बऱ्याच वेळ चाललेलं होतं. आणि मग गांधीजींबद्दल झालं. मग संभाजी भिडेंनी जी कॉमेंट केली महात्मा गांधींच्या वडिलांबद्दल वगैरे, तर तो विषय झाला. तर म्हणे तुम्ही सगळेजण एवढं व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य बोलता, तर मग संभाजी भिडेंना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का? म्हटलं आहे 100%. मग तुम्ही एवढी टीका का करता म्हणे. म्हटलं मग मला आहे की नाही. संभाजी भिडेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तर त्याच्यावर टीका करायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही मला. म्हटलं तर म्हणे हो. म्हटलं आता दुसरा पार्ट, मोहनदास करमचंद गांधी या नावातलं करमचंद गांधी मला माहिती आहे, पण यापुढे मी त्याचं नाव मनोहर बापाचं नाव माहित नाही कुलकर्णी असं घेऊ का? किंवा संभाजी बापाचं नाव माहित नाही भिडे असं मी घेतलं चालेल का माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे? म्हणजे हे काय, ही पद्धत आहे का कोणाचा उल्लेख करायची? म्हटलं मग तुम्हाला माहिती आहे का नाव त्याच्या बापाचं? तर म्हणे नाही. म्हटलं मग त्यालाही माहित नाही. आणि म्हणून मी त्याचं नाव असं घेणार याच्या पुढे. बरं ते माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातही बसतं, त्यात मी काही हे बोलतोय चुकीचं असंही नाही. त्यांनी सांगावं कोण आहे, पण तोही सांगत नाही ना. म्हटलं मग थांबा म्हणे, तुम्ही जरा आमचं ऐका, आम्ही पण अभ्यास केलेला आहे, गांधीजींबद्दलच बोलताय ना. म्हटलं हा बोला. आणि बोलू नका तुम्ही मध्ये, आम्ही बोलतो. म्हटलं बरं. हे 15 मिनिटं खूप काय 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 बोलत होते. मग म्हटलं झालं तुमचं? नाही हो. म्हणजे तुम्हाला गुरुजींची गोष्ट माहिती आहे का? तर म्हणे काय? म्हटलं गुरुजींचे आईवडील दत्तक आईवडील होते. म्हणे काय काहीतरी सांगता? म्हटलं गुरुजीच्या आईवडिलांना म्हणजे वडिलांना गुरुजी लहान बाळ असताना टोपली संडासात सापडली आणि अंगावरती विष्ठा वगैरे पडलेली, अतिशय घाण झालेलं ते शरीर, मुलगं लहान बाळ ते रडतंय. त्यांना खूप दया आली आणि हे ते घरी घेऊन गेले. आणि मग त्यांनी त्याला लहानाचं मोठं केलं, पालन पोषण केलं, शिक्षण दिलं, सगळं झालं. आणि ते गुरुजी आता तुमच्यासाठी गुरुजी झाले. काय काहीतरी बोलता म्हणे. म्हणजे तुम्ही इतक्या वेळ गांधीजींबद्दल बोललात, मी काय बोललो? म्हणजे एकच लक्षात ठेवा, कल्पना शक्तीला आमच्या सुद्धा मर्यादा नाही आहे. आणि आमच्या कल्पना शक्तीला मर्यादा नाहीत कारण आम्ही शाखेत कधीच गेलो नाही. त्यामुळे जेवढं घाण तुम्ही बोलाल त्याच्या दुप्पट तुम्हाला कल्पक उत्तर मिळेल त्याच्यावर. आणि आता आजही आपलं जे पुस्तक आहे, हे जे सगळं म्हणजे स्वयंघोषित देशभक्तांचं वास्तव, तर हे जे स्वयंघोषित झालेले आहेत हे असेच आपल्याला हसून मारावे लागतील. त्याला काही दुसरा पर्याय नाहीये. आणि पण माझा तो अनुभव मुद्दाम मी काय सांगितला की फक्त समविचारींमध्ये नाही तर त्याचा असा परिणाम होतो की ते बोलवतात, यानंतर ते नाही बोलवणार याची पण खात्री आहे. पण मलाही त्यांना तो अनुभव द्यायचा होता, मलाही तो घेता आला. तर असा तो म्हणजे मुळामध्ये हे झाला. दुसरं आमच्याकडं आपल्याला माहिती म्हणजे काही महिन्यापूर्वी भाजपने असं सुरू केलं होतं की आम्ही घर घर सावरकर मोहीम सुरू करणार. त्याला मी फेसबुकवर पोस्ट टाकली की तुम्ही नका करू, मीच करतो. मीच घर घर सावरकर मोहीम चालवतो, मीच 7-8 बुकलेट काढतो छोट्या आणि वाटू त्याच्यावरती. आभास आणि वास्तव, आभास आणि वास्तव, आभास आणि वास्तव. आम्ही काल पुण्यामध्ये आलो त्यावेळेला रस्त्याने येताना खूप होर्डिंग दिसले की सावरकर मुक्ती दिन. येरवडा जेलमधून ते 24 साली सुटले, तर येरवडा जेल पासून फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचं जे खोलीत राहत होते तिथपर्यंत ती यात्रा निघणार आणि सावरकर मुक्ती दिन. तर माझ्या मनात आलं आपण मुक्तीचे मार्ग याच्यावरती एक प्रदर्शन करायचं का, की ही मुक्ती कशी मिळाली,
6 व्यक्तिगत मर्सी पिटिशन, 3 पत्नींनी दिलेली मर्सी पिटिशन, 3 वहिनींनी दिलेली मर्सी पिटिशन, 3 भावांनी दिलेली मर्सी पिटिशन, आणि मग प्रत्यक्ष मुक्तीच्या अटी शर्ती ज्या मान्य केल्या आणि कसोशीने पाळल्या त्या मुक्तीच्या अटी, याचं चित्र प्रदर्शन तेव्हाच एका ठिकाणी जरी ठेवलं आणि त्याची तोपर्यंत खूप प्रसिद्धी करायची की मुक्तीच्या मार्गाचं असं एक प्रदर्शन असणार आहे म्हणून, आणि ती सगळी तिथं डिस्प्लेवरती ठेवायची. घरघर सावरकरचं ज्या वेळेला एक पोस्ट टाकली आणि नंतर ती मोहीमच बंद पडली घरघर सावरकर, ती केलीच नाही. तर तसं याच्यामध्ये आपल्याला करता येऊ शकतं. आता खूप विषय म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलात की यांना स्वातंत्र्यवीर का म्हणायचं, म्हणजे अंदमानला मी ज्या वेळेला गेलो, आता म्हणजे काही दिवसापूर्वीच ऍक्च्युली मी 31 डिसेंबर त्या वर्षीच अंदमानमध्ये होतो, सेल्युलर जेलला जवळजवळ 12-16 दिवस तिथं होतो आणि सगळी सेल्युलर जेलची आर्काइव्ह काढलेली होती. आपण कल्पना नाही करू शकत, म्हणजे मुळामध्ये 1871ला 57 नंतर इथले जे युद्धकैदी पहिल्यांदा तिकडे नेले, त्या युद्धकैद्यांच्या मदतीने पहिले तर तिथली ओरिजिनल ट्राईब जी होती ती मारण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रमाणामध्ये ठार मारले गेले तिथले आदिवासी. त्यानंतर ह्या अटलांटा पॉइंट ज्याला म्हणतात पोर्ट ब्लेअरच्या, त्या अटलांटा पॉइंटवरती बांधकाम सुरू केलं आणि ते बांधकाम या कैद्यांच्या मार्फतच करून घ्यायचं. तर ते बांधकाम पूर्ण झालं 1906ला. 1906 ते 1942-43 पर्यंत तिथं जवळजवळ 80,000 कैदी तुरुंगात होते झाले. एका वेळेला 896 कैदी तिथं 896 सेल्स होते आणि 896 कैदी एका वेळी असायचे तिथं. दर आठवड्याला 3 जणांना फाशी दिली जायची, दर आठवड्याला 4 जण आत्महत्या करायचे. हे सेल्युलर जेलचं रेकॉर्ड आहे तिथलं. आणि हे जे 80,000 कैदी तिथं झाले, या 80,000 कैद्यांपैकी 3 जणांनी व्यक्तिगत मर्सी पिटिशन दिल्या. 2 बंधू, सावरकर बंधू आणि 1 बारिन घोष, या 3च जणांनी व्यक्तिगत मर्सी पिटिशन दिल्या. ते असं ट्विस्ट करायचा प्रयत्न करतात की ते जनरल अॅम्नेस्टीसाठी अर्ज दिले. तर जनरल अॅम्नेस्टी मधली सुद्धा गंमत अशी आहे की जनरल अॅम्नेस्टीमध्ये ज्या वेळेला सचिंद्रनाथ सन्यालला अॅम्नेस्टी मिळाली, त्यावेळेला यांनी तक्रार करणारा एक अर्ज दिला की सचिंद्रनाथ सन्यालवरती इतके भयंकर आरोप आहेत आणि तुम्ही त्याला देताय, आणि मी तर काय केलं होतं, मी तर काहीच नव्हतं केलेलं, आणि मला का बरं तुम्ही अजूनपर्यंत सुटका देत नाहीये. म्हणजे त्याचं सुद्धा रद्द झालं असतं सचिंद्रनाथ सन्यालचं, त्याला मिळालेली अॅम्नेस्टी सुद्धा रद्द झाली असती. अशा प्रकारे यांनी त्या वेळेला तक्रारी केलेल्या आहेत. त्यावेळेला उपोष ते करत असताना असं झालं की मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे शिक्षणाने, आणि ते जे सगळं त्यांनी वर्णन केलंय त्यांच्या माझी जन्मठेपमध्ये की आम्ही बेड्यांची भाषा काढली आणि एकमेकाला संदेश पाठवायचो आणि मग अचानक सगळेजण संप करायचे, जेलरला कळायचंच नाही यांनी एकमेकाला कसे संदेश दिले. तर मला इंजिनियर म्हणून मला ती खूप अभिनव कल्पना वाटली की ही भाषा मुळात तयार कशी केली. ती ज्याने कोणी तयार केली ते काय बऱ्याच सिस्टीम मध्ये राहत नाही, सगळे सेलमध्ये आहेत. समजा मी तयार केली तर ती मी उरलेल्या 895 जणांना शिकवली कशी. म्हणून मी त्यावेळेच्या समकालीन क्रांतिकारकांची आत्मचरित्र गोळा करायला सुरुवात केली. म्हणजे पेशावर मधून मिळालं, ढाक्यामधून मिळालं. ढाक्याला डमडम पब्लिकेशन नावाचं होतं, ते बंद पडलं 48 साली. नॅशनल कॉलेजच्या लायब्ररीमध्ये त्याची एक कॉपी होती, त्यांनी मला त्याची झेरॉक्स दिली. त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींचं 30 इयर्स इन प्रिझन हे त्यांचं होतं. त्याच्यानंतर उल्हासकार दत्तची आत्मचरित्र होतं. दुर्दैवाची गोष्ट की काही दिवस आधी उल्हासकार दत्त वारले होते. मी त्यांच्या घरीही गेलो कलकत्त्यात, पण त्यांचं निधन झालं होतं. आता या व्यतिरिक्त सेल्युलर जेलचे रेकॉर्ड्स होतेच. या सगळ्या 6 क्रांतिकारक त्यांच्या सोबत जे होते त्यांच्यापैकी एकानेही या बेड्यांच्या भाषेचा उल्लेख केलेला नाही. म्हणजे इतकी अभिनव कल्पना जर का त्या स्वातंत्र्य सैनिकांनी निर्माण केली असती तर कोणीतरी तर लिहिलं असतं त्याबद्दल. कोणीही नाही. त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींनी असं म्हटलं की ज्या ज्या वेळेला, रादर सगळ्यांनीच, सन्यालांनी पण म्हटलं, उल्हासकार दत्तनी, ज्या ज्या वेळेला संप केला जायचा, उपोषण केलं जायचं, त्यावेळेला हे दोन्ही बंधू त्यात भाग घ्यायला नकार द्यायचे आणि आम्हाला मिळणाऱ्या प्रिव्हिलेजेस, आम्हाला मिळणाऱ्या सवलती या बंद होतील, त्या व्हायला नको म्हणून आम्ही यात भाग घेणार नाही, असं ते त्यांना सांगायचं.
हे त्यावेळेला एक लक्षात आलं. त्यावेळेला महावीर सिंग नावाचा म्हणजे तिथं जवळजवळ 9,000 मुस्लिम कैदी होते. त्याच्यानंतर 8,500-9,000 शीख क्रांतिकारक होते. बंगाली अनुशीलन समितीचे क्रांतिकारक जवळजवळ 9,000 होते त्या एकूण कालावधीमध्ये तिथले. यांच्यापैकी एकही जण मर्सी पिटिशन देत नाही. हे ज्या वेळेला उपोषण झालं त्यावेळेला महावीर सिंग नावाचा मुलगा 26 दिवस उपोषण करतो. 26व्या दिवशी त्याचं उपोषण तोडण्यासाठी डेव्हिड बारी 6 जवानांना घेऊन जातो. आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्याशी तो 1.5 तास झटापट करतो. 1.5 तास झटापट केल्यानंतर महावीर सिंगच्या अंगावर ते 5 जण बसतात आणि डेव्हिड बारी नाकातून नळी घालतो आणि त्याचं उपोषण सोडण्यासाठी त्याच्यात दूध ओततो आणि ते नळी त्याच्या फुफ्फुसात गेलेली असते, त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. पण महावीर सिंग क्रांती इथं स्वातंत्र्यवीर म्हटला जात नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. उल्हासकर दत्त सारखा म्हणजे आज जो साऊंड अँड लाईट शो तिथं चालतो, धादांत खोटा इतिहास त्या साऊंड अँड लाईट शो मध्ये सांगितला जातो. उल्हासकर दत्त 18 वर्षाचा, त्याचा मित्र इंदुभूषण रॉय 19 वर्षाचा, दोघ जण यांच्या सेलच्या शेजारच्या सेलमध्ये, आणि इंदुभूषण रॉय त्याचा कुर्ता त्या खिडकीला बांधून आत्महत्या करत असतो. म्हणून शेजारी उल्हासकर दत्त आकांताने ओरडत असतो रात्री की डॉक्टरला बोलवा, याला वाचवा, डॉक्टरला बोलवा, याला वाचवा. त्यावेळेला तो येत नाही रात्रभर. डॉक्टर सकाळी येतो. म्हणून उल्हासकर दत्त संतापाने त्याला शिव्या घालतो. तर उल्हासकर दत्तला खाली नेलं जातं. त्या भिंतीला बांधून त्याच्यावर 48 तास चाबकाचे फटके मारले जातात. त्याच्यात त्याला वेळ लागतं. अटलांटा पॉइंटच्या अपोजिट साइडला हॅडो पॉइंट आहे, तिथं लुनॅटिक ॲसायलम आहे. त्या लुनॅटिक ॲसायलम मध्ये उल्हासकर दत्तला 12 वर्ष ठेवलं जातं त्याची शिक्षा पूर्ण होईपर्यंत. तिथून तो सुटतो. उल्हासकर दत्त कलकत्त्याला परत येतो. आई वडील त्याच्यावर उपचार करतात. 8 महिन्यांनी तो पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतो. तो पुन्हा 6 वर्षासाठी अंदमानला जातो. पण उल्हासकर दत्त 3 वेळेला अंदमानला गेला, पण उल्हासकर दत्त स्वातंत्र्यवीर नाही. आणि एक पूर्ण मॅन्युफॅक्चर केलेली स्टोरी, पूर्णपणे मॅन्युफॅक्चर केलेली स्टोरी ही सांगितली जाते आणि असं म्हटलं जातं की हा स्वातंत्र्यवीर. म्हणजे मी ऍक्च्युली ती ज्या वेळेला पहिल्यांदा स्टोरी लिहिली त्यावेळेला ठरवून एकही माझा एडिटर मागे लागला, पण मी एकही ओळ नॉन पॉलिटिकल पर्सनल लेवलची बिलो द बेल्ट असं काहीही लिहिलं नाही त्या सगळ्या ह्याच्यात. अन्यथा कॅरेक्टर काय होतं, मला 80 घाटला बनारस हिंदू युनिव्हर्सिटीनी बोलावलं. त्या विद्यार्थ्यांचा मला फोन आला की आमचं दरवर्षी एक विद्यार्थ्यांचं हे असतं संमेलन आणि तुम्ही याल का, सावरकर विषयावर बोलावलं. 100% येईल. ते म्हणे नाही हे आभाविपचा गड आहे, मोदींचा मतदारसंघ आहे, योगींचं राज्य आहे. म्हटलं असलं तर काय आलं, म्हटलं असेल तरी मी येईन म्हटलं तिथं. आणि मग 80 घाटला तो कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम झाल्यानंतर सगळं झालं. मग तुम्ही नेहरूंवर टीका नाही करत म्हणे एक विद्यार्थी तिथला. म्हटलं काय करू, तर म्हणे ते त्या एडविनाची सिगरेट पेटवायचे. म्हटलं हा, मग ते ब्रिटिश एटिकेटचा भाग होता. आता म्हटलं हा एक भाग झाला, दुसरा सांगू का म्हटलं. तो म्हणे काय, म्हणून मी त्याला तो कागद दिला वाचायला. म्हटलं हे वाच, एकच ओळ वाच आणि याचं काय ट्रान्सलेशन हे तूच सांग. की ही वॉज जेल्ड फॉर 4 months फॉर अटेम्प्टिंग टू ऑफेंड द मॉडेस्टी ऑफ अ ब्रिटिश वुमन. म्हटलं हे अत्यंत सभ्य ब्रिटिश लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे, पण हे तू मला ट्रान्सलेट करून तूच सांग मोठ्याने. मग त्यांनी सांगितलं त्याचं ट्रान्सलेशन. म्हटलं मग समाजाला धोका सिगरेट पटवणाऱ्यांचा आहे का यांचा आहे. पण ही खोटी दैवत, फॉल्स गॉड्स ही जी तयार करण्याचा प्रयत्न आहे हा सुरुवातीपासून आहे. कारण ओरिजिनल नाहीये ना काही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि अनेक गोष्टींचं ग्रास्प नाहीये, आकलनच नाहीये. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने जगाचा कसा विचार केला जाऊ शकतो हे आपल्याला त्यांच्या पुस्तकांमधून दिसतं. आता 3 दिवसापूर्वी मला एक मुंबईमध्ये जेनेटिक सायन्सच्या सायंटिस्ट आहेत, त्या लेडीचा मला फोन आला होता. मला त्या म्हटलं की मी ते याचं वाचत होते, 6 गोल्डन इपॉक्स ऑफ इंडियन हिस्ट्री, इतिहासाची 6 सोनेरी पाने, ज्याच्यामध्ये हे आर्यवंश कसा कुठून आला वगैरे वगैरे हे सगळ्याची सुरुवात त्याच्यामध्ये आहे. तर याचे काय संदर्भ आहेत, तर म्हटलं तुम्हाला या माणसाच्या एकही पुस्तकात संदर्भ मिळणार नाही. एकही संदर्भ नाही.
कुठल्याच बाबतीमधला. पण हे त्या सगळ्या वंशावळीबद्दल लिहिणार, या सगळ्या गोष्टींबद्दल. आणि तुम्हाला हाफ ट्रूथ किंवा कम्प्लिटली फॉल्स गोष्टी या कन्फ्यूज करण्यासाठी म्हणून सांगायच्या आणि त्यातच गुरफटवून भरकटवून ठेवायचं. पण ते म्हणजे नाही, मला जेनेटिक सायन्सचा अभ्यास करायचा आहे म्हणून मला त्याचा रेफरन्स हवा. म्हटलं मिळणारच नाही, कारण हे सगळंच काल्पनिक आहे. तर हा खूप मोठा भाग येतो. त्या संघाच्या लोकांबरोबर जी चर्चा होती, म्हणून मी त्यांना असं म्हटलं की भगवा का बरं तुम्हाला हवा आहे राष्ट्रध्वज? रामाचा झेंडा होता भगवा म्हणे. म्हटलं आणि रावणाचाही भगवाच असणार ना. म्हटलं तो ब्राह्मण होता, दशग्रंथी, मग त्याचाही भगवाच असणार. कौरव पांडव दोघांचे भगवेच असणार ना. म्हटलं मग जो झेंडा एकमेकाशीच लढला तो देशाचा झेंडा म्हणून का स्वीकारायचा? मी नाही म्हटलं ते मान्य करू शकत या सगळ्या गोष्टी. तेव्हा हा तो विषय झाला होता रामायणाचा त्यांच्या बरोबर, की हे सगळं रामाचा उन्माद चाललेला आहे वगैरे. म्हटलं अख्खं रामायण आपल्या नाशिकमुळे घडलं. सीतेचं भारतातलं पहिलं अपहरण भारतातलं नाशिकला झालं. सीतेला नाशिकहून पळवून नेलं. तो बाबा आला तिकडून, रावण ही गेली त्याला दक्षिण भिक्षा द्यायला, ती लक्ष्मण रेषा ओलांडून, आणि त्यांनी पळवून दिलं. ही भिक्षा द्यायला गेली कारण तो साधूच्या वेशात आला. तर या रामायणाचं सगळं सार म्हटलं त्या एका गोष्टीत आहे की साधूच्या वेशात येणारा अपहरण करतो, फसवतो. आजही साधूच्या वेशातलेच फसवताय. आणि म्हणून रावणाने रावण जाळायला सुरुवात केली की प्रजेच्या लक्षात राहील कोणापासून सावध राहायचं, आणि सांगितलं की दरवर्षी जाळा. हे तेवढ्यासाठी म्हटलं झालं. त्यांचा जो संताप त्याच्या याच्यावर, तर म्हटलं मी त्यांच्याबद्दल, तुम्ही थोडी साधू आहे म्हटलं, मी साधूंबद्दल बोलतोय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे या सगळ्या याचा. पण हा ह्याच्यातला प्रकार होतो. आता दुसरं, जसं आपल्याला माहिती आहे म्हणजे सावरकरांनी हे जे सगळं हिंदू महासभा वगैरे तयार केली, म्हणजे आता ह्या सगळा भक्त संप्रदाय जे कायम कॉन्ट्राडिक्टरी बोलत असतो की सावरकर विज्ञानवादी होते आणि ते धर्म वगैरे असं काही मानणारे नव्हते. तर हिंदू महासभेत कसे काय अध्यक्ष झाले? एका धर्माचं नाव असलेल्या याचे ते अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर त्यांनी पतित पावन नावाचं मंदिर काढलं. म्हणजे दलितांना असलेली मंदिरं उघडी करून नाही दिली, त्यांच्यासाठी वेगळं मंदिर काढलं, त्याचं नाव दिलं पतित पावन. म्हणजे त्यांना तुम्ही पतित मानता, तिथं आल्यावरच पावन होणार. हा विज्ञानवादी माणूस शुद्धी नावाचं कर्मकांड कसं काय जन्माला घालतो? शुद्धी नावाचं कर्मकांड हे त्यांनी दिलं की हा यज्ञ केल्यानंतर ते शुद्ध होणार, दलित असतील मुस्लिम असतील ते शुद्ध होणार. तर म्हटलं म्हणून हे सर्व ढोंग आहे, संपूर्णपणे 100% ढोंग आहे या सगळ्या याच्यातलं. आणि याच्या पाठीमागे 1857च पुस्तक लिहिल्यामुळे त्यांना माहिती होतं की 1857 नंतर या देशामध्ये इंग्लिश, आपला हिंदू आणि मुस्लिम ही डिव्हिजन करायला भारतात सुरुवात केली. म्हणजे इतकी सुरुवात केली की 29 सप्टेंबर 1857 ज्या वेळेला दिल्ली जिंकली त्याच्या दुसऱ्या दिवशी 29,000 मुसलमानांना फाशी दिलं. आणि त्या ईस्ट इंडिया, ते आपल्या नॅशनल आर्काइव्हला पण डॉक्युमेंट्स आहेत की दिल्लीतल्या प्रत्येक झाडावर एक प्रेत आहे. दिल्ली ते कानपूर या संपूर्ण रस्त्यामध्ये जितके मौलवी आहेत, जितक्या मशिदी असतील किंवा दर्गे असतील, प्रत्येक ठिकाणचा मौलवी हा फाशी दिलेला आहे. जामा मस्जिदीमध्ये घोड्यांची पागा काढली अपमानित करण्यासाठी. अनेक जण दिल्ली सोडून पळून गेले होते. ज्यांना परत दिल्लीत यायचं होतं ते हिंदू असतील तर टॅक्स लागणार नाही, मुस्लिम असतील तर त्यांना 40% त्यांच्या प्रॉपर्टीचा टॅक्स द्यावा लागेल, तरच ते परत येऊ शकतील. इथून पहिल्यांदा ती डिव्हिजन करायला सुरुवात झाली. आणि नंतर सातत्याने ते या गोष्टी होत्या. भारत सरकारने एक लिस्ट ऑफ मार्टियर्स पब्लिश केली आहे. त्याला मी लिस्ट, म्हणजे त्यांनी म्हटलंय त्याला लिस्ट ऑफ मार्टियर्स, पण मुळात ते 6-7 खंड आहेत. ते 7 खंडांमध्ये, आणि मार्टियर्स म्हणजे कसे, जे फासावर गेले ते नाहीत, पण जे आंदोलनांमध्ये मारले गेले, जे लाठीचार्ज मध्ये गेले, जे गोळीबारात गेले, जे तुरुंगातल्या हालापेष्टांमुळे मृत्युमुखी पडले, अशी एक लिस्ट पब्लिश, ते खंड पब्लिश केले. त्यातला 3रा खंड महाराष्ट्राचा आहे आणि नावं अशी, नाव दिलेलं आहे, त्याच्या खाली 4-5 ओळीमध्ये त्याची ओळख दिलेली आहे.
ती म्हणजे कुठल्या गावचा आहे, किती वर्षाचा होता, कुठल्या आंदोलनात भाग घेतला, कसा त्याचा मृत्यू झाला, अगदी 4-4 ओळींमध्ये, आणि ते इंग्लिशमध्ये. त्यामुळे माझ्या मनात असं आलं की आपण हे मराठी किंवा हिंदी ट्रान्सलेट करूया, म्हणजे लोकांना कळेल. तुम्हाला खोटं वाटेल, महाराष्ट्राचा तिसऱ्या याच्यात खंडामध्ये ए अल्फाबेटची लिस्ट, अल्फाबेटिकल आहे ते, तर ए अल्फाबेटच्या लिस्टमध्ये 80% मुस्लिम आहेत, 80%. आणि ए हे सगळ्यात कमी नाव असणारं म्हणजे मुस्लिम नाव असणारं अल्फाबेट. महाराष्ट्र हा मुस्लिम बहुल राज्य नाही, तरीही ए अल्फाबेट मधले 80% स्वातंत्र्य सैनिक हे मुस्लिम समाजाचे. हे माहीतच नाही, हे सांगितलं पण नाही. आणि हा सरकारी दस्तऐवज आहे, सरकारने पब्लिश केलेला, पण हे सांगायचंच नाही. आणि मग त्या अल्फाबेटमध्ये यांची काय आडनावं दिसतात का म्हणून मी पाहिली, ते लोकसंख्येच्या टक्केपेक्षा कमी आहे ना. आणि मग असं असून सुद्धा, जसं तुम्ही म्हटलात की असं असून सुद्धा तुम्ही जे स्वातंत्र्य आंदोलनात होते त्यांना बदनाम करायला निघाला. यांनी मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केलं. फजलुल हक या माणसांनी 24 मार्च 1940 लाहोरच्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला. तोच माणूस फजलुल हक ज्यांनी पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला, तो बंगालचा ज्यावेळेला मुख्यमंत्री होतो त्यावेळेला युती सरकारमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी पाकिस्तानचा प्रस्ताव मांडून मंजूर करून घेणाऱ्याच्या मंत्रिमंडळात सामील होतात, हिंदू महासभेचे तेव्हाचे अध्यक्ष. आणि मग हे चालतं. सिंधमध्ये पण यांनी युती सरकार केलं, त्या फॅटफ मध्ये पण त्यांनी युती सरकार केलं. इथं खुदाई खतमगारच्या निवडून आलेल्या सदस्यांना गोळ्या मारल्या गेल्या, गोळ्या मारून टाकल्या. एकूण 600 खुदाई खिदमतगार मारले, त्यांचं मिळालेलं बहुमत संपवलं गेलं, आणि मुस्लिम लीगच्या बरोबर यांनी सरकार स्थापन केलं तिथे. आणि हा कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन असेल म्हणा. तुम्ही जे म्हटलात की श्यामाप्रसाद मुखर्जींनी गव्हर्नरला पत्र लिहिलं 42चं आंदोलन चिरडण्यासाठी, बक्षिसाची मागणी केली की आम्ही ज्यांना पकडून देऊ त्यांना सरकारतर्फे बक्षीस दिलं जावं. आणि ते जे 2 सांगलीतले कुलकर्णी, त्यांच्या नंतर हात तोडले गेले चौकामध्ये आणून, त्यांनी स्वातंत्र्य सैनिक पकडून दिले. हे त्यांनी बक्षीस घेतलेलं होतं इंग्रजांकडून पकडून दिल्याबद्दल, नांगरात अण्णांना अटक करून दिल्याबद्दल. मग हा तर संपूर्ण देशद्रोह करण्याचा इतिहास आहे. स्वातंत्र्य आंदोलनाच्या विरोधातल्या द्रोहाचा हा अख्खा इतिहास आहे. मुळात ही 2 नेशन थिअरी ही राजकीय ठराव म्हणून यांनी संमत केली अहमदाबादच्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात, जी मुळात पहिल्यांदा 1923 साली पुस्तकात लिहिली. हिंदुत्व हा जो शाप दिला देशाला, या हिंदुत्व नावाचं जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा ही थिअरी लिहिली की हे 2 एक होमोजिनियस नेशन असूच शकत नाहीत. हिंदू आणि मुस्लिम हे 2 वेगळी राष्ट्र आहेत. आणि इतका लबाडी आहे. ते पुस्तक लिहिलं एक मराठा या टोपण नावाने. का लिहायचं ना स्वतःच्या नावाने? पण याच्यावरून काही आगडोम जर उद्या उभा राहिला तर ते कुठल्या तरी मराठ्याने लिहिलं हे सांगायला हे मोकळे. 1857चं स्वातंत्र्य समर स्वतःच्या नावाने लिहिलं. ती जी एक टिपिकल स्टाईल आहे की अटके पार झेंडा कोणी लावला पेशव्यांनी, पानिपतात कोण हरले मराठे. या एक्झॅक्टली या पद्धतीने हा सगळा प्रकार होत गेला. या श्यामाप्रसाद मुखर्जींचं आत्मचरित्र आहे, लिव्स फ्रॉम माय डायरी या नावाचं. कुठेही मिळणार नाही, हवं असेल माझ्याकडे आहे ते कॉपी काढा सगळ्या. त्याच्यामध्ये म्हणजे यांनी काय काय केलेलं आहे. श्यामाप्रसाद मुखर्जींनी स्वतःच्या आत्मचरित्रात दिलेलं आहे की पंडित नेहरूंनी ज्या वेळेला कॅबिनेटमध्ये काश्मीरचा प्रस्ताव मांडला की काश्मीरचा प्रश्न हा युनायटेड नेशन्स मध्ये घेऊन जावा, काश्मीरचा प्रश्न हा प्लेबिसाइडच्या मार्गाने सोडवावा, या कॅबिनेट रेझोल्युशन्स वरती माझी सही आहे, श्यामाप्रसाद मुखर्जींची सही आहे. आणि नंतर तोच माणूस ढोंग करतो आणि आता काय ते काश्मीर का पहिला शहीद काय म्हणतात, शहीद अशी काहीतरी त्यांची घोषणा आहे.
श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नावाने की काश्मीर का पहिला शहीद. शहीद काय, तिकडे गेलेले होते, त्याच्या आधीपासून यांना आजार होता, त्या आजारामध्ये म्हणजे खूप अत्यवस्थ आजारी पडले, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, 21 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार त्यांच्यावरती चालले होते, 21व्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. शहीद काय त्याच्यामध्ये, असल्या गोष्टीला शहीद म्हणणार आहे. आणि आताच काय आपलं येडं जे आहे ते तर काही बोलत असतं, श्यामाप्रसाद मुखर्जी और स्वामी विवेकानंद बातें करते ते काही ते माहित नाही, ते माहित नाही. आता ते काय गुहा बिहांमध्ये जातात, वेगवेगळ्या गुहांमध्ये जातात ना ते, तेव्हा कोणाशी बोलत असतील काय माहित नाही, प्लॅनचेट बिनचेट काय बोलत असतील. हा अशा पद्धतीने सगळ्यात तो खोटा इतिहास द्यायचा. आता ते दीनदयाल उपाध्यायांचं नाव दिलं मुघल सराय स्टेशनला. म्हटलं का बरं दिलं, म्हणजे तिथं त्यांचा खून झाला होता. आणि म्हटलं काय भारी, त्या संघाच्या मीटिंग मध्ये म्हटलं भारी आयडिया, म्हटलं ही मुघल सराय स्टेशनला दीनदयाल उपाध्यायांचा खून झाला म्हणून तिथं दीनदयाल उपाध्यायांचं नाव दिलं. म्हटलं तुम्हाला बलराज मधोक माहिती आहेत का, म्हणजे हो माहिती आहेत. म्हटलं जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक, म्हणजे हो. म्हटलं त्यांचं पुस्तक आहे दीनदयाल की हत्या से इंदिरा की हत्या तक, मिळणार नाही म्हटलं कुठे, पण ते आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलं की जनसंघाने सत्यशोधन समिती स्थापन केली, फॅक्ट फाइंडिंग कमिटी, आणि ही फॅक्ट फाइंडिंग कमिटीचे प्रमुख बनवलं गेलं बलराज मधोकांना. आणि बलराज मधोक गेले सगळ्या त्या परिसरामध्ये हा सत्यशोधन करण्यासाठी, आणि सत्यशोधन करून आल्यानंतर त्यांनी अहवाल दिला जनसंघाला, आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की दीनदयाल की हत्या बालासाहेब देवरस, अटल बिहारी वाजपेयी और नाना देशमुख इन्होंने की. तर म्हटलं आता आयडिया कशी आहे, ज्याचा खून झाला त्याचं नाव दिलं रेल्वे स्टेशनला, आणि ज्यांनी खून केला त्यांना दिलं भारतरत्न, वाजपेयींना आणि नाना देशमुखांना. त्यामुळे खुन्यांचाच गौरव करणारी आहे हे तेव्हापासून आहे. नथुराम गोडसे पासून सुरुवात केली ही, पण उपाध्यायांच्या बाबतीमध्ये पण बरकरार. याच्यात त्याच मधोकांच्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलंय की अटल बिहारी को रहने के लिए हमने 24 राजेंद्र प्रसाद का निवास उपलब्ध करवाया था, और उस निवास की व्यवस्था देखने वाला कर्मचारी एक दिन मेरे पास आया और मुझे कहने लगा कि अटल बिहारी ने उस निवास स्थान को वेश्याओं का अड्डा बना के रखा है, और लालकृष्ण आडवाणी की जिम्मेदारी सिर्फ वो जितनी औरतें मांगता है उतनी मुहैया कराना, ये सिर्फ उसकी जिम्मेदारी है. हे बलराज मधोकांनी लिहिलंय त्या पुस्तक, आणि म्हणून ते पुस्तक यांनी गायब केलं मार्केटमधून. आणि तो जो बायका पुरवणारा होता त्याला हे दुसरा लोहपुरुष म्हणायला लागले होते. आता तिसरा लोहपुरुष तर तडीपार होता, त्याला काही म्हणतात ते, त्याला चाणक्य कधी म्हणतात. मुळात चाणक्य म्हणणं काही गौरवाची गोष्ट आहे का, चाणक्य काय होता हे तरी कमीत कमी माहित करून घ्या. पण ते अशा प्रकारची सगळी ती विरोध लावून घ्यायची. तुम्ही जे आराध्यांच्या बद्दल बोललात की ते रामदास स्वामींचं त्यांनी आराध्य नाकारलं. मी मागो वैद्यांची 2014 साली मुलाखत घेतली होती, जानेवारी फेब्रुवारी महिन्यात. निवडणुकीच्या आधी मी फॅमिली प्लॅन नावाची स्टोरी केली होती, RSS फॅमिलीचं काय प्लॅन आहे याच्यावरती निवडणुकांच्या दृष्टीने. त्यावेळेला मागो वैद्य मला हे म्हटले होते की आम्ही रामदास स्वामी नाकारले, उद्या मोदी जर डोईजड झाला तर त्यालाही आम्ही नाकारू. एव्हरीबडी इज डिस्पेन्सिबल फॉर RSS, हे त्यांनी मला सांगितलेलं वाक्य आहे, जे रेकॉर्डेड आहे. एव्हरीबडी इज डिस्पेन्सिबल फॉर RSS. ही आयडियोलॉजी, आणि याला म्हणजे विचारधारा तरी म्हणावं का, की कोणालाही आम्ही फेकून देऊ शकतो आमचा स्वार्थ पूर्ण होणार असेल तर, याला विचारधारा म्हणायचं का. अत्यंत विकृत विचारसरणी असेल तरी ही विकृत धारा आहे त्या अर्थाने, जर हे सगळं बघितलं तर. आणि आता म्हणजे आपण बघितलं, मी हे अटल बिहारींचं मगाशी उदाहरण सांगितलं, आता BHU मधला इन्सिडेंट घडला बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये.
यांच्या मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केलेली हिंदू नावाची बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतल्या हिंदू मुलीला पिस्तुलाची धमकी दाखवून 3 हिंदू भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्यावरती बलात्कार केला. मग मी एक यादी काढली, मी ती कंपाईल करतच होतो त्या दिवशी, ती पूर्ण प्रिंट काढली आणि आता आम्ही नाशिकमध्ये भाजपचे 101 बलात्कारी असं चित्र प्रदर्शनच ठेवणार आहे. त्यात केंद्रीय मंत्री आहेत, त्यात खासदार आहेत, त्यात वेगवेगळ्या राज्यांमधले मंत्री आहेत, वेगवेगळे आमदार आहेत, अनेक भाजपचे नेते आहेत. पण हे कळलं पाहिजे ना लोकांना. कसली ढोंग करून बाहेर होर्डिंग लावता. आता काय राम रक्षा, अरे तुम्ही कोण रामाची रक्षा करणार आहे? एवढंच भारी तुम्ही स्वतःलाच भारी समजता की तुम्ही रामाची रक्षा करणार आणि राम रक्षेचं काय रोज हे करणार, पाठ करणार, अमुक करणार, सगळा उन्माद या निमित्ताने पसरवायचा. त्या रामामध्ये प्राण प्रतिष्ठा करायला कोण जाणार? ज्यांनी बायको सोडून दिली आहे स्वतःची. बायकोसाठी समुद्राच्या पलीकडे जाऊन युद्ध करणारा राम आणि तिला सोडवून आणणारा राम, त्याच्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा असा माणूस करणार ज्यांनी त्याच्या बायकोला सोडून दिलेलं आहे. म्हणजे सो कॉल्ड हिंदू जे काय सांगतात सगळी मंगल कार्य सपत्नीक करायची. कुठं यायची पत्नी? रामाकडे सुद्धा पत्नी नव्हती, तो सीतेचा पुतळा बनवला होता. याचं काय? हा आनंदीबेन पटेलला घेऊन गर्भगृहात जाणार. आनंदीबेनच्या नवऱ्याने तक्रार केली होती वाजपेयी अडवाणींकडे, लेखी, ते पण पत्र आहे. पोलीस अशा पद्धतीने हा सगळा हे होणार. आणि मुळात ते अर्धवट मंदिर ते पूर्ण व्हायला अजून 3 वर्ष लागणार आहेत. तो भ्रष्टाचार वगैरे हात बाप वेळा आमच्याकडे आले होते अक्षता घेऊन. तुम्ही म्हटलं अरे येड्यानं तुम्हाला अक्षता का अक्षदा हे पण नाही कळत, तुम्ही अक्षदा अक्षदा अक्षदा, मी अक्षदा भिक्षदा घेत म्हटलं असल्या याच्या. मला हे नको म्हटलं. तो म्हणे असं का बरं? म्हटलं हे असं असं मला सांग तू. हे अत्यंत अशुभ कार्य हा माणूस कर. शुभ कार्य सपत्नीक करतात, एकटं करणारे म्हणजे अशुभ कार्य. हे 10व 12व हे एकटा करतो ना. डाव्या अंगठ्यावरून पाणी हे एकट्याने करायचं काम आहे. हा एकटा करणार आहे, हे अत्यंत अशुभ कार्य. त्याचं काय म्हटलं मी अक्षता घेऊ? मी नाही म्हटलं या भानगडीत पडलं अशा सगळ्या. तर पण या निमित्ताने भाबड्या लोकांना तो सगळ्या उन्मादामध्ये वळवायचं, त्या दिशेने घेऊन जायचं. आणि तोपर्यंत आमच्याकडे नथुराम गोडसेचं अस्थि कलशाच्या पूजेसाठी नाशिकहून पुण्याला यात्रा येणार आहे. आत्ता काय त्याची 15 नोव्हेंबर आहे का? 15 नोव्हेंबरला त्याला फाशी दिली. 15 नोव्हेंबर आहे का? नाही. आत्ता काय आहे? त्याच 22, 23, 24 तारखांमध्ये हे पुण्यामध्ये येणार आणि कुठल्या जनावराच्या अस्थित त्याच्यात माहित नाही. हो त्याच्यात नाही, मी आमचा मगाशी तोच विषय बाहेर झाला होता. आणि ते जस्टिस खोसलांचं पुस्तक आहे, महात्मा गांधीज मर्डर. आणि त्यात जस्टिस खोसलांनी सांगितलंय की फाशीच्या आदल्या दिवशी आणि फाशीच्या वेळेला ते जज म्हणून त्यांना तिथं विटनेस उभं राहायचं होतं. ते ज्यावेळेला डेथ वॉरंट वाचून दाखवायला गेले त्यावेळेला डेथ वॉरंट वाचून दाखवल्यानंतर नथुराम ओक्साबोक्षी रडायला लागला. आणि तो म्हटला, हे मुद्दाम सांगायला हवं की तो त्यांना असं म्हटला की संपूर्ण खटल्या दरम्यान निदान एखादा सेकंद तरी तात्यारावांनी एक स्नेहाचा नजर आमच्याकडे वळवावी, एखादं स्मित हास्य द्यावं म्हणून आम्ही तरसून गेलो होतो. पण तात्यांनी भ्रमनिराश केला, निराशा केली आमची, हे तो बोलला त्यांना. आणि तो रडत होता. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला सकाळी त्यांना फाशीला घेऊन जात होते त्यावेळेला नारायण आपटेंनी पहिल्यांदा घोषणा दिली अखंड भारत. आणि त्याचं रिपीट सुद्धा हा करू शकला नाही. हा उलट्या होत होत्या. नारायण आपटेला आणि याला ज्यावेळेला फासावर लटकवलं त्यावेळेला पहिल्या 1.5 मिनिटांमध्ये नारायण आपटेचा मृत्यू झाला. याचं शरीर तडफडत होतं काही मिनिटं तिथे. हे नाही सांगत बाहेर. गोपाळ गोडसेचे वकील आणि डॉक्टर परसुरेंचे वकील होते PL इनामदार. त्या PL इनामदारांचं पुस्तक आहे 1948-49 द रेड फोर्ट ट्रायल. त्या पुस्तकात त्यांनी दिलेलं आहे की या संपूर्ण खटल्याच्या दरम्यान सावरकरांनी एकदा मला बोलावलं
आणि 3 तास मी त्यांना भेटायला म्हणजे भेटलो. त्या संपूर्ण 3 तासात ते सतत एक गोष्ट मला विचारत होते की माझं काय होईल, माझं काय होईल. म्हणजे माझ्या अशिलांबद्दल त्यांनी विचारलंच नाही, मी सुटेन का, एवढी एकच गोष्ट ते सतत मला विचारत होते. आणि त्यांनी सांगितलं पीएल इनामदारांना की संपूर्ण खटल्याच्या दरम्यान स्फिंक्सच्या पुतळ्यासारखा मी स्थिर बसून असतो, इकडे तिकडेही पाहत नाही, कारण मला हे दाखवायचंय की यांच्याशी माझा काहीही संबंध नाही. वर्शिपिंग फॉल्स गॉड्स. निदान जे केलं ते केलं म्हणण्याचं तरी धैर्य असायला हवं. आणि हीच भारतातल्या क्रांतिकारकांची परंपरा आहे. जे केलं ते केलं, का केलं तेही सांगितलं. सॉन्डर्सला का मारलं, स्कॉटला मारणार होतो हे पण सांगितलं. सॉन्डर्स मेला हो मी मारला हे सांगितलं. बॉम्बस्फोट केला तर तो कान, बहिऱ्यांचे कान उघडायचे म्हणून केला हे सांगितलं. प्रत्येक गोष्टीत कारण दिलं त्यांनी. तो भगतसिंग स्वातंत्र्यवीर नाही. आणि हे एकदा म्हणायचं मी, बाकी हेडगेवारांनी काय केलं स्वातंत्र्य आंदोलनामध्ये, खूप काहीतरी जंगल सत्याग्रहामध्ये भाग घेतला. यासाठी भाग घेतला की या निमित्ताने तुरुंगामध्ये जाऊन तिथल्या जमलेल्या काँग्रेसच्या सत्याग्रहांना संघाच्या दिशेकडे वळवता येईल म्हणून त्याच्यामध्ये भाग घेतला. आणि 1 महिना होते. त्या हेडगेवार आणि गोळवलकरांचे फोटो सेल्युलर जेलच्या चित्र प्रदर्शनांमध्ये लावलेले आहेत. काय संबंध, यांना समुद्राचं पाणी पण यांच्या पायाला लागलं नाही. आणि सेल्युलर जेलच्या चित्र प्रदर्शनामध्ये या 2 जणांचे फोटो, इतर उरलेल्या क्रांतिकारकांच्या फोटोच्या मध्ये. जण मी येणाऱ्या माणसाला असं वाटावं की हे पण इथं असतील, हा गैरसमज व्हावा म्हणून मुद्दाम ते तिथं ठेवायचे. हा हे इतक्या पद्धती. सुभाषचंद्र बोसांना सावरकरांनी प्रेरणा दिली. 22 जून 1939 सुभाषचंद्र बोस मुंबईमध्ये आले. सावरकरांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. दुपारी मोहम्मद अली जिनांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. संध्याकाळी त्यांची जाहीर सभा होणार होती, ती त्यांनी रद्द केली. त्यांनी शरदचंद्र बोसला पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं की गांधी द्वेषामध्ये या माणसाला वेड लागलेला आहे, काहीही झालं तरी हा मुख्य प्रवाहामध्ये येणार नाही, हा देशाचे तुकडे करेल पण हा विरोध करत राहील. त्यामुळे निराश होऊन मी आज माझी संध्याकाळची सभा रद्द करतोय. हा संपूर्ण वृत्तांत 24 जून 1939च्या लोकसत्ता टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आला. टाइम्स ऑफ इंडियाचे अप्रतिम आर्काइव्ह आहेत मुंबईमध्ये. टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्काइव्ह मध्ये हा अंक मिळेल. आणि यांनी प्रेरणा दिली म्हणजे सुभाष. या लष्कर भरतीसाठी यांनी जी पत्र पाठवली, हिंदू महासभेची 600 मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्ड बनवले देशभरात, त्याच्यासाठी यांनी पत्र पाठवली. त्या पत्रांमध्ये सुरुवातच अशी दिलेली आहे की भारतावरती नॉर्थ ईस्ट सोडून जो हल्ला होणार आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी इंग्रजांच्या सैन्यात सामील व्हा. नॉर्थ ईस्ट वरून कोण हल्ला करणार होतं? आझाद हिंद सेना करत होती. आझाद हिंद सेनेच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून लष्कर भरती. नारायण सावरकरची व्हाईसरॉयनी सेंट्रल रिक्रुटमेंट बोर्डवरती नेमणूक केली म्हणून यांनी त्याचे आभार मानणारी तार पाठवली. पण सुदैव असं आहे ना की हे अख्खं रेकॉर्ड त्यांच्याच घरामध्ये खालच्या मजल्यावर राहणारा त्यांचा सहाय्यक A.S. भिडे यांनी 1600 पानाचं लिहून ठेवलंय. आणि हे सगळं त्याच्या त्या रेकॉर्डमध्ये आहे. हिंदू महासभेचे ते आर्काइव्हच आहे. फाळणीसाठी गांधीजींना दोष म्हणजे CKR अय्यर, त्रावणकोर संस्थांचा दिवाण, आजचं केरळात. CKR अय्यरनी हिंदू राष्ट्र स्वतंत्र घोषित केलं. पाकिस्तानमध्ये राजदूत पाठवला. त्याचं मोहम्मद अली जिनांनी स्वागत केलं. यांनी घाईघाईने CKR अय्यरचं अभिनंदन करणारी तार पाठवली. आणि सुडो सेक्युलर देशाचा भाग होण्याऐवजी तुम्ही हिंदू राष्ट्र घोषित केलं याबद्दल मी तुमचा आभार मानतो. म्हैसूरच्या राजाला वडियारला पत्र लिहिलं की तू म्हैसूर हे वेगळं राष्ट्र घोषित कर. जुनागडला पत्र लिहिलं वेगळं राष्ट्र घोषित कर. हरिसिंगांना पत्र लिहिलं की व्हॅली जाऊ द्या पाकिस्तानमध्ये, जम्मू हे हिंदू राष्ट्र घोषित करा. लद्दाखला प्रेमचंद डोगराला पत्र लिहिलं, त्याला सांगितलं लद्दाख हे वेगळं हिंदू राष्ट्र घोषित कर. सरदार तारासिंगांना पत्र लिहिलं की सिखिस्तान हे वेगळं राष्ट्र घोषित कर. ज्यांना देशाचे 9 तुकडे हवे होते त्यांनी अखंड भारत झाला नाही म्हणून गांधींचा खून केला.
पण इतकं ढोंग. आणि आता ते एक 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 रेकॉर्ड सतत येत जाणार, येत राहत आहे. तुम्ही म्हटलात की यांची हिंदू राष्ट्राची कल्पना काय, मी यांनाही विचारलो मागोवत. म्हणजे त्यांना असं म्हटलं होतं की तुमचं आर्थिक धोरण काय असेल, तर म्हणजे ज्या धोरणामुळे हिंदूंचा फायदा होईल ते आमचं आर्थिक. म्हटलं वेगळ्या नोटा छापणार आहे का? हिंदूंच्या नोटा वेगळ्या, मुसलमानांच्या वेगळ्या, ख्रिश्चनांच्या वेगळ्या, जैनांच्या वेगळ्या, यांच्यासाठी वेगळी टॅक्सेशन सिस्टीम धर्माप्रमाणे. नाही असं नाही म्हणे. म्हटलं मग काय ते ठरवता येईल. म्हटलं कधी? झाली 55 वर्ष, कधी ठरवणार? माझ्याकडे एक ऑप्शन असा आहे की ज्यांनी 47 साली स्वातंत्र्य मिळण्याच्या 18 वर्ष आधी भारताचं परराष्ट्र धोरण काय असावं, भारताची एज्युकेशन पॉलिसी काय असावी, भारताची औद्योगिक पॉलिसी काय असावी, भारताचं प्रिएम्बल काय असावं, भारताचं फेडरल स्ट्रक्चर कसं असावं, याचा त्यांच्याकडे रिपोर्ट तयार होता. स्वातंत्र्य मिळण्याच्या 18 वर्ष आधी त्यांच्याकडे रेडी होतं की हा देश चालवायचा कसा. स्वातंत्र्य मिळून 90 वर्ष उलटून गेली, तुमच्याकडे अजून तयार नाही. तुम्ही म्हणता करू की वेळ येईल त्यावेळेला. यांचं राष्ट्रपती भवन ज्या वेळेला रेशीम बागेत जाईल ना, तेव्हा हिंदू राष्ट्र झालं असेल यांना वाटेल. कल्पना आहे. ते काय होणार नाही, ते होणार नाही, ते होऊ दिलं जाणार नाही. काय वाटेल ते हो, जे जिथं आहे तिथंच राहावं. ते त्याच पद्धतीने तिरंग्या खालतीच देशाचा राष्ट्रपती बसेल, राहील आणि तिरंग्यातच झोपून त्याची अंत्ययात्रा निघेल. यासाठी म्हणजे खरोखर खूप किंमत चुकवायला लागेल, ती करायला लागेल. नावं बदलता नाही, नावं बदलणं. सावरकरांना वर्ध्यामध्ये एक शाळा सुरू होणार होती. त्या शाळेसाठी नाव सुचवा आणि त्याच्या उद्घाटनासाठी कोणतरी माणूस आम्हाला सुचवा, तुम्ही तर याच, असं त्यांना पत्र आलं. त्यांनी पत्र पाठवलं, त्याला उत्तर म्हणून त्यांनी सांगितलं याला सर रेजिनाल्ड क्रेडॉक याचं नाव द्या आणि त्यांनाच निमंत्रित करा, मी पण सोबत येईन. कोण रेजिनाल्ड क्रेडॉक? ज्या रेजिनाल्ड क्रेडॉक हा होम सेक्रेटरी होता इंग्रजांचा, जो अंदमानमध्ये गेला होता व्हिजिटला. त्यावेळेला 13 नोव्हेंबर 1914 ला यांनी रेजिनाल्ड क्रेडॉकला त्यांचं 4थं मर्सी पिटिशन दिलं, इन पर्सन भेट घेऊन. त्या रेजिनाल्ड क्रेडॉकचं नाव शाळेत द्या. विवेकानंदांचं नाव द्या असं नाही म्हटले. रामकृष्ण परमहंसांचं नाव द्या असं नाही म्हटले. आणखीन कुठल्या हिंदू स्वामी संत शंकराचार्य यांचं नाव द्या असं नाही म्हटले. सर रेजिनाल्ड क्रेडॉक यांचं नाव द्या असं यांनी सुचवलं त्याच्यामध्ये. आणि आता यांना राग येतो, औरंगजेबाचा राग येतो, काय अकबर रोडचं नाव बदलायचं. किती ढोंग आहे. त्यांचं पत्र आहे, नाशिकच्या अभिनव भारतमध्ये फ्रेम केलेलं आहे ते पत्र, की या देशातला पहिला सेक्युलर राजा अकबर होता आणि मी मेल्यानंतर सुद्धा अकबराची जयंती इथं साजरी केली जावी. हो, मी मेल्यानंतर ही अकबराची जयंती इथं साजरी केली जावी, हे त्यांचं पत्र आहे. पण लंडनला जाण्याच्या आधीच आहे. आणि ही रियालिटी आपण सांगायला कमी पडतो. विरोधी पक्ष तुम्ही मगाशी म्हणत होता, ते नाही सांगणार, ते नाही सांगणार. त्यांची हिंमत नाही, त्यांची धमक नाही. संस्थानिक निर्माण झालेले आहेत शेवटी, त्यांना त्यांच्या संस्थानांचं पडलेलं आहे. पण मला हे करावं असं वाटतं, कारण मला माझ्या मुलीला सुरक्षित, निर्भय, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष असं वातावरण मिळावं असं माझी कळकळ आहे. म्हणून त्यासाठी मला प्रयत्न करावेसे वाटतात. गोष्टी भिंतीवर कविता लिहिल्या सावरकरांनी, भिंतीवर कोरून, खेळ्यांनी कोरून त्यांनी कविता लिहिल्या. ते कमला सगळं. तर म्हटलं तुला माहितीये का सावरकरांनी लिहिलेल्या उर्दू शायरीचं प्रकाशन अमिताभ बच्चनच्या हस्ते झालं. हो का? म्हटलं ह्या त्याचा फोटो बघ. त्यांच्या हस्तलिखित म्हणजे कागदावरती लिहिलेली उर्दू शायरी आहे. तर म्हटलं मराठी कविता भिंतीवरती आणि मर्सी पिटिशन आणि उर्दू कविता मात्र कागदावरती. हा मराठीवर अन्याय नाही का? म्हटलं मराठी कविता भिंतीवरती लिहिता तुम्ही,
आणि उर्दू कविता, उर्दू शायरी सगळी कागदावर, मर्सी पिटिशन कागदावर. पण हा सगळा जो विरोधाभास आहे हा सतत सांगत राहावा लागेल, सांगावा लागेल. आणि खूप मोठं काम म्हणजे खरोखर या पुस्तकाच्या निमित्ताने खूप मोठी गोष्ट लोकांच्या हातात रेडीमेड मटेरियल मिळणार आहे. आता फक्त जिथं जिथं ते प्रत्युत्तर देण्याची गरज भासेल त्या त्या ठिकाणी असा संदर्भ वापरून ते प्रत्युत्तर देणं गरजेचं. आणि ते शांत बसून होणार नाही. असं करून होणार नाही की मी नाही बोललो तर तो कोणतरी त्याला उत्तर देईल. तुम्ही देऊ शकताय, आता तुमच्या समोर आहे उपलब्ध, देऊन टाका उत्तर. दुसरा कोणीतरी देईल याची वाट बघण्यात त्याला काहीही अर्थ नाही. दुसरा कोणीतरी देईल या भानगडीत तर हे आहेत 9 वर्ष इथून सत्तेत अजून. त्यामुळे हे थांबायला हवं. आपल्याला मला लोकशाही मिळाली कारण त्याची किंमत माझ्या आई बापांनी काहीतरी चुकवली होती स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेऊन. माझ्या मुलीला लोकशाही मिळावी असं वाटत असेल तर त्याची किंमत मी चुकवायला लागेल. हे एकदम साधी गणित आहे. या आपल्या त्या 33 कोटींपैकी एकही खाली येणार नाहीये असं ताटात भरून ही लोकशाही घे, ही धर्मनिरपेक्षता घे, ही निर्भयता घे, असं होणार नाही. ते आपल्याला मिळवायला लागेल, आपल्याला कमवायला लागेल. आणि त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. आपलं खूप मोठं काम सोपं झालेलं आहे या पुस्तकामुळे. माझं सुदैव आहे की मला याचं भाषांतर करायची संधी मिळालेली आहे. याचं इंग्लिश भाषांतर मी करणार आहे. प्रयत्न हा आहे की 26 जानेवारीला ते यावं इंग्लिश भाषांतर. तर ते करू. यांनी जे कॅलेंडर काढलेलं आहे शुभ दिवस आहे. 22 शुभ नाहीये, मी तेच तर बोललो. आपल्यासाठी शुभ आहे सर. रामनवमी तो शुभ दिवस. मला बोलू देता 10 तर, मिनिटं मी सांगतो सायंटिफिक दृष्ट्या. मी शुभ अशुभ असं काय मानत नाही. आम्ही नाही मानत. अगदी. आम्ही नाही मानत. हे महत्वाचं आम्ही नाही आहे. मानत. बरोबर. आम्ही नाही माझा देवावर विवाह नाही, माणसावर विश्वास आहे. अगदी बरोबर. श्रद्धाही माणसावर आहे. आम्ही वास्तव्यवादी आहोत. वास्तव्यवादी. त्याच्यामुळे नास्तिक आणि ते आपण करू शकतो. शेवटी ही लोकशाही नाही, स्वातंत्र्य सुद्धा आपल्याच आईबापांनी कष्ट करून मिळवलेलं आहे. तर ते आपलंच काम आहे ते टिकवणं. यासाठी त्याची जी किंमत चुकवायला लागेल ती लागेल. तर त्याला काय करू शकतो. अशी खळबळ लहानपणी वाटायची ना, मातीचे किल्ले बनवायचो, शिवाजी महाराज बनायचं, भगतसिंग बनायचं, तेव्हा असं वाटायचं की आपण पाहिजे होतो. तेव्हा लय वाटायचं ना तेव्हा. घ्या आता ते करायची आपल्याला संधी मिळालेली आहे आणि या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. नक्कीच नक्कीच हे आपण 100% करूया. या निमित्ताने हे जे कॅलेंडर पण त्यांनी गांधीजींच्या बद्दलच्या ज्या अफवा आहेत त्याचा प्रतिवाद करणारं एक अप्रतिम ते कॅलेंडर बाहेर आहे. तर हो, तर तेही हिंदी आणि इंग्लिशमध्ये आणलं जाईल. आणि भारत जोडो यात्रेच्या दरम्यान ते वाटण्याचाही प्रयत्न करू जास्तीत जास्त त्याच्या कॉपी. तर त्यासाठीही मदत सगळ्यांची लागेल, म्हणजे त्या कॅलेंडरसाठी सुद्धा. तर 60 रुपये किंमत आहे. हा, तर या निमित्ताने आज हा आपल्याला एक निश्चय करता येईल की अशा प्रकारच्या सगळ्या खोट्या प्रॉपगंडाला असा साधार प्रतिवाद हा आपल्याला आता करता येणार आहे. आणि तो सर्व शक्तीनिशी या येणाऱ्या काळामध्ये आपण करूयात. ते जर आपण करू शकलो तरच 2024च्या निवडणुकांवरती त्याचा काहीतरी प्रभाव पडेल. पण 2024चा निवडणुकीतला विजय, आपला विजय, त्यांचा पराभव, हे पहिला टप्पा असेल या लढाईतला, अंतिम नाही. ही लढाई 2050 पर्यंत कदाचित लढत राहावी लागेल. तरच हे समाजात मनांमध्ये जाती जाती धर्माधर्मात पसरलेलं विष हे काढण्यासाठी आपल्याला यश मिळू शकेल. त्यामुळे 25 वर्ष लढाईची प्रत्येकाने तयारी ठेवायची, कमीत कमी मिनिमम 25 इयर्स. तर हे आपण तयारी ठेवली पाहिजे. तोच मनाशी आपण निर्धार करू. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मलाही घुसून बोलायची संधी दिली याबद्दल अगदी मनपूर्वक सगळ्यांचे आभार. प्रशांत दादांचे,
विवेकदादांचे सगळ्यांचेच अगदी मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.